राहिले शहराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढं अवघड कार्य होतं हे. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी या 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा फार मोठा होता. त्यांच्या विरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचा फाडबळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचं ते अल्पच बळ. पण शिवरायांचा निश्चय अढळ होता आणि त्यातूनच बळ निर्माण झाले. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या 4 परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्याशिवाय कसले आले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचेच राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार. तेव्हा एखादा किल्ला, भक्कम किल्ला आपण हस्तगत केला पाहिजे असं शिवरायांनी मनाशी ठरवलं. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यामध्ये हा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर 2 भक्कम अशा माच्या होत्या. एक माची झुंजार माची, दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेला भाग किंवा सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार लढाऊ आहे. आणि अशा या 2 माच्या असलेल्या या किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी फक्त एकच वाट, ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड. वाटेवरून जाताना जरासा जरी तोल गेला तरी तुम्ही दरीत कोसळणारच. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जायचा. किल्ल्यावर तोरणजाई देवीचं देऊळ आहे, त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडलं. केवढा प्रचंड किल्ला. पण बादशहाचं या किल्ल्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरलं. शिवरायांना नेमकं हेच हवं होतं. तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधायचं त्यांनी ठरवलं. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवाजीराजे कानद खोऱ्यामध्ये उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीनं हरणाच्या वेगानं झपाझप त्या ठिकाणी पावलं टाकत तोरणा चढून वेगाने वर गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा घेतल्या. तानाजी मालुसरे या वीरानं दरवाजावर मराठ्यांचं निशाण उभारलं. एसाजी कंक शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाड्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्याने किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा सरदार, ब्राह्मण, सबनीस, प्रभू, कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदित मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली. स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली. आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी शिवरायांना त्या आणून दिल्या. कोणी? काम केल्याने आनंद झाला. आई भवानी शिवाजी राजांना प्रसन्न आहे आणि तिनेच हे धन दिले असं जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरेला सुद्धा कुणी हात लावला नाही. स्वराज्याचं धन होतं ते त्यांनी आपल्या धनाच्या स्वाधीन केलं.
स्वराज्याच्या कार्यासाठी एवढं धन एकाएकी सापडलं म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला साक्षात आई भवानीचा आशीर्वाद आहे असं त्यानं वाटलं. हे धन स्वराज्याच्या कामी आलं. या धनातून शिवरायांनी शस्त्र विकत घेतली, दारुगोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचं ठरवलं आणि तो बेत असा. तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला एक मुरंब देवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याच्या जागी होता. आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला घ्यायचा असं शिवरायांनी ठरवलं. एक दिवस शिवराय आपल्या निवडक मावळ्यांचं, निवडक सवंगड्यांचं या किल्ल्यावर चढले. त्यांनी किल्ला पाहिलाच नाही तर किल्ला ताब्यातच घेऊन टाकला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरंब देवाच्या डागडुजीसाठी खर्च केले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड आणि राजगड झाली त्या ठिकाणी शिवरायांची राजधानी. राजगडावर पाथरवटांनी दगड घडवले, लोहाराने भाता फुंकला, सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसं कामाला लागली. राजवाडा, 12 महल, 18 कारखाने, राजगादी तयार झाली. राजगड ही शिवरायांची पहिली राजधानी सजली. शिवरायांची घोडदौड सुरू झाली. 12 मावळातील किल्ल्या मागून किल्ले शिवरायांनी ताब्यात घेतले. 12 मावळात आनंद आणि उत्साह याला अक्षरशः पूर आला. गावगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मजल्याला येऊ लागले. परंतु तांदळामध्ये जसे काही खडे असतात ना, तसेच मावळातही काही दुष्ट लोक होतेच. शिवरायांचा उत्कर्ष त्यांच्या पोटात दुखू लागला. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने ताबडतोब ह्या गोष्टीबद्दल विजापूरला सांडणी स्वार पाठवली. शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली. आदिलशहा चकित झाला. त्याने शहाजीराजांना जाब विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्याने वेळ निभावून घेतली. जहागिरीचं रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजी राजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहास कळवले. शिवरायांनी आदिलशहाकडे जासूद पाठवला. जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरे काही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवलं. कोंढाणा, पुरंदर हे 2 किल्लेही मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर ओहिडा ताब्यात घेतला. स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झालेली होती.